डिसेंबर महिन्यापर्यंत जिल्ह्यातील पाणी टंचाई आराखडा तयार होणे गरजेचे असते, परंतु आता मार्च महिना उजळून देखील जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे पाणी टंचाई आराखडा तयार केला नाही। त्यामुळे या विषयाला घेऊन स्थायी समितीच्या बैठकीचे वातावरण चांगलेच तापले आहे। तसेच मागील उन्हाळ्यातील टंचाई अधिग्रहणाचे 9 कोटी रुपये अद्यापही प्राप्त झाले नाही। पाणी टंचाईचे आराखडा लवकर सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी बैठकीदरम्यान दिले आहे। तसेच मेळघाटमध्ये मनरेगा मार्फत काम करणाऱ्या मजुरांचे पगार मागील 2 महिन्यांपासून प्रलंबित आहे। आदिवासी भागात होळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो, त्यामुळे होळीच्या आधी सर्व मजुरांचे पगार करण्याचे आदेशही यावेळी सभापती बबलू देशमुख यांनी दिले आहे। या बैठकीला उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणकर, दयाराम काळे, रवींद्र मुंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे आदीसह समिती सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।